तर मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। मी आहे सध्याच्याला अर्धापूर तालुक्यातील बारसगाव येथे। या ठिकाणी मोगरकर बंधू ही शेती करतात केळीची। केळीच्या शेतीमध्ये आपण पाहू शकता की या ठिकाणी आसमानी संकट म्हणजे वारं वावदान पाऊस वगैरे यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ही केळी पडलेली होती अगोदरही, आणि आता भाव नसल्यामुळे त्याच केळीला पाहू शकता आपण हे असे सुंदर असे घड या ठिकाणी भाव नसल्यामुळे कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी मोडू मोडू पडत आहेत। आसमानी संकटाने अगोदर झाडं पडलेले आहेत आणि आज हेच झाडं भाव नसल्यामुळे आपण पाहू शकता या ठिकाणी शेतकरी हे झाड कापून जनावरांना टाकत आहेत। कारण की अगोदर आसमानी संकट पडलेलं होतं आणि आज हे कवळे कवळे का होईना झाड आज गुरांना टाकण्यासाठी नेत आहेत। आपण पाहू शकता की किती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आर्थिक नुकसान होत आहे। मेहनत जी केलेली आहे ती वाया गेलेली आहे। हेच ते मोगरकर बंधू आपण पाहू शकता। याच्या अगोदरही बऱ्याच जणांनी बातम्या लावल्या होत्या, पण आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं त्यांना मदत झालेली नाहीये। अशीच जर परिस्थिती राहिली तर शेवटी शेतकऱ्याला मार्ग काय, त्यांनी करायचं काय, शेती करायची का नाही, असे खूप काही प्रश्न आहेत। आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून प्रतिक्रिया की आपण काय काय करणार आणि कशा पद्धतीने आपल्याला संकटाला सामोरं जावं लागत आहे। की असे झाड वाळून चालेत आणि ढोरायला टाकावं लागलेत नेऊन। खर्च भरपूर असा झालाय शेतीला। ऊन वादळ पाऊस याच्यामुळे टेम्परेचरनं असे झाड हे पिवळे असं पिवळं पडाले, इकडे हे पिवळं पडाले आणि संध्याकाळी हे लवडून चले झाड। आणि व्यापारी सुद्धा भाव नाही, काहीच नाही। आता याला कोणी विचारायला तयार नाही। जागच्या जागी हे बघा, हे झाड बघा, हे कोणी न्यायला तयार नाही। वाळून चले जाग्यावर झाड आता हे। म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की अगोदर आसमानी संकट आले आणि आता याला भाव नसल्यामुळे आणि तुम्ही आर्थिक संकटामध्ये सापडलेला, तर शेवटी आता पुढे चालून तुम्ही काय, तुमची अपेक्षा काय आहे? आमची अपेक्षा सरकारनं लवकरात लवकर आम्हाला नुकसान भरपाई द्यावी, नसतं आम्हाला फाशी घेतल्याशिवाय दुसरा काही पर्यायच नाही त्याच्यावर। आपण पाहू शकता की शेतकऱ्यांना एवढी मोठी खंत व्यक्त केलेली आहे की जर समजा आम्हाला सरकारनं यामध्ये आर्थिक मदत जर नाही केली तर आमच्याकडं शेवटी आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाहीये। मी ह्याच्या अगोदरही बऱ्याच शेतकऱ्यांचे व्हिडिओ लावलेले होते। आपण पाहू शकता की या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये ही केळी पडलेली आहे। असं नाही की मी एकाच ठिकाणावर उभं राहून दाखवतोय म्हणून। आपण पाहू शकता बारकाईनं शेतकरी बांधवांना लगेच समजून येईल की किती मोठ्या प्रमाणामध्ये ही केळी पडलेली आहे। एवढं सुद्धा असते वेळेस सुद्धा तरीही शेतकरी राजा हा कुटुंब सोबत घेऊन खंबीरपणे लढत आहे। परंतु अगोदर आसमानी संकट आणि आत्ताच्याला पाहू शकता की आज या पिकांना भाव नसल्यामुळे शेवटी आज यांना हे झाड कट करून गुरांना टाकण्याची वेळ आलेली आहे। आणि अशीच परिस्थिती राहिली तर खरंच त्यांनी जी खंत व्यक्त केलेली आहे ती काही खोटी नाहीये की शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाहीये। आपण या व्हिडिओला खरंच सांगतो, कमेंट मारून सांगा की शेतकऱ्यांनी शेवटी करायचं काय। या ठिकाणी पाहू शकता शेतकरी खरंच आज काय वाटत असेल त्या बिचाऱ्याला की ज्या वेळेस शेती झाडं ही कट करून गुरांना टाकत आहे। अशी परिस्थिती आलेली आहे की शेवटी यांच्याकडे पर्याय नाहीये। गुरांना ती केळी कट करून टाकत आहेत। तब्बल 1 महिना होऊन सर्वे होऊनही या ठिकाणी त्यांना आतापर्यंत कुठल्याही प्रकारची मदत मिळालेली नाहीये। पाहू शकता आपण या ठिकाणी गुरांना ही केळी कट करून टाकते वेळेस शेतकरी बांधव, ते एवढं मोठं झाड आहे, जवळपास किमान 25 किलोचं असेल। आज ॲव्हरेज जर धरलं तर 1200 केळी गुणिले 20 जरी केलं तर आज किती मोठ्या प्रमाणामध्ये लाखोचं नुकसान झालेलं आहे। आणि अशीच परिस्थिती राहिली तर खरंच परिस्थिती अवघड होईल। यानंतर शेतकरी 100 वेळेस विचार करेल की शेती करायची तर कशी करायची आणि करायची नाही तर काय करायचं। ती एकदम शेती कमी असलेले हे शेतकरी आहेत।
मी भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याशी संपर्क केलेला आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.